सर्वसामान्यांच्या आरोग्य सेवेसाठी सुरू झालेला आपला दवाखाना आता ठाण्यामध्ये साड्यांच्या विक्रीसाठी उरल्याचा आरोप केला जातोय। 2023 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गाजावाजा करत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना नावाची योजना सुरू केली होती। गरीब, गरजू आणि अतिदुर्बल घटकांना मोफत प्राथमिक उपचार मिळावेत हा त्यामागचा हेतू होता। 30 प्रकारच्या चाचण्या, 105 औषधं, 66 उपकरणं आणि तब्बल 210 कोटींचा निधी या योजनेला देण्यात आला होता। एकट्या ठाण्यामध्ये सुमारे 50 ठिकाणी आपला दवाखान्याची केंद्र उभारण्यात आलेली होती। मात्र आता त्या दवाखान्यापैकी अनेक ठिकाणचे दरवाजे बंद असून बॅनर धूळ खात पडल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय। दरम्यान या प्रकरणामध्ये भाजपचे आमदार संजय केळकर यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी शुभम कोळी यांनी। पाहूयात आहे की जो आपला दवाखाना मोठ्या प्रमाणात गाजावाजा करत सुरू केला होता तो आता बंद पडलेला आहे। ठाण्यामध्ये देखील तशाच प्रकारचं चित्र एकंदरीत दिसून येते। ठाण्यामध्ये 44 आपला दवाखाना उघडले होते, त्याचा पूर्ण बोजवारा उडालेला आहे। त्या ठिकाणी काम करणारे जे परिचारिका होत्या, ANM, GNM, डॉक्टर, कोणाला 6-6 महिने पगारही दिलेला नाहीये। आणि ठेकेदार जो आहे तो बेंगलोरचा आहे। त्या बेंगलोरच्या ठेकेदाराने देखील महापालिकेला चुना लावलेला दिसतोय, कारण याचे पगारही दिलेले नाहीत। महापालिका दंडात्मक कारवाई करते, ते पैसे पण त्याने भरलेले नाही, 56 लाख रुपये। आणि त्याच्यामुळे अशा पद्धतीने आरोग्य सेवेचा बोजवारा उडणं आणि ही एक प्रकारे आमच्या गोरगरीब जनतेची क्रूर चेष्टा आहे की अशा प्रकारचं एवढं खालावत असताना कोणीच त्या ठिकाणी लक्ष दिलं नाही आणि आता ते पूर्णच बंद पडलेलं आहे। आणि त्यामुळे महापालिकेने किमान आता तिथे जे कष्टकरी आहेत, ज्यांनी काम केलं, त्यांचे तरी पगार द्या। आरोग्य सेवा तर आता संपली, परंतु यांचे पगार तरी द्या। आणि या गाळ्यांमध्ये जे आहेत ते दुसरंच काहीतरी दुकानं वगैरे सुरू झालेले आहेत। नाही, ह्या जागा भाड्याने घेतल्या होत्या, आता त्यांची भाडी पण थकली असतील आणि त्याच्यामुळे ते जागा मालक जे आहेत ते तर जागा घेणार, पण मुळामध्ये ठाणं वाढतंय। आमची गोरगरीब लोकांना हॉस्पिटल कमी पडत आहेत, छत्रपती शिवाजी हॉस्पिटल असेल, सिव्हिल हॉस्पिटल असेल। आणि अशा परिस्थितीमध्ये एकदम ज्याला म्हणतील नियोजन शून्य, शेवटी एक नियोजन करायला लागतं। त्या ठेकेदार जो कोणी सगळं काही ठेका, महापालिका काही ठेक्यावर चालवायची आहे का तुम्हाला? शुभम कोळी, झी मीडिया, ठाणे।